महाविकास आघाडीचे जायंट किलर खासदार निलेश लंके यांच्या निवडणुकीत तन मन धनाने एकनिष्ठ राहून त्यांचे काम करून त्यांना निवडणुकीत विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारे शिवसेना उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी नुकतीच दिल्लीवारी केली आहे। शिवसेना नेते आणि सीसीटीव्ही, होम अँड ऑफिस सिक्युरिटी सिस्टीम क्षेत्रातील प्रथितयश उद्योजक मंदार मुळे, मेट्रो न्यूजचे संपादक मकरंद घोडके, MIDC येथील युवा उद्योजक अभिषेक गव्हाणे हे त्यांच्या समवेत होते। आमदार खासदार पद भूषवून सुद्धा डाऊन टू अर्थ असलेले खासदार निलेश लंके यांच्या मनमिळाऊ दिलखुलास स्वभावामुळे संसद परिसर महाराष्ट्र भवन इथे लंके यांचा प्रभाव वाढतोय। मूलतः शिवसैनिक असलेल्या लंके यांनी आपल्या भाषेचा ग्रामीण बाज जपलेला असला तरी त्यांच्या दिलखुलास स्टाईलमुळे ते दिल्ली येथे सर्वांचेच लाडके बनलेत। त्यामुळे त्यांचा शब्द कुणीही न टाळता सदैव लंके यांची कामे यंत्रणा तत्परतेने करते हा अनुभव या भेटी दरम्यान सर्वांना आला। छत्रपती संभाजीनगर ते थेट दिल्ली अशा एअर इंडिगोच्या फ्लाईटने जाधव यांचे शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचले। त्यावेळी त्यांचे यथोचित स्वागत लंके यांच्या सहाय्यकांनी केलं। दुसऱ्या दिवशी लंके यांची भेट झाल्यानंतर लंकेंनी स्वतः जुन्या आणि नव्या संसद भवन परिसरात जाधव यांच्यासह सर्वांना घेऊन गेलेत। नव्या संसद भवनाच्या पायरीवर लंके यांच्या समवेत सर्वांचं फोटो सेशन झालं। हे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नगरच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। गिरीश जाधव यांना फोन करून अनेक शिवसैनिक नेते आणि कार्यकर्त्यांनी आपल्याला सोबत घेऊन न गेल्याची खंतही बोलून दाखवली आहे। मात्र लंके यांनी जाधव यांना मोजक्या विश्वासू सहकार्यांसोबत दिल्ली इथं बोलवल्याचं त्यावेळी झालेल्या चर्चेतून समजलंय। लंके यांनी मागील लोकसभा विधानसभा निवडणुकीत नेमकं काय आणि कसं घडलं याची सविस्तर चर्चा जाधव आणि मुळे यांच्यासोबत केली। येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जातीने लक्ष घालणार असल्याचं चर्चांती ठरलं। मनपावर महाविकास आघाडीच्या मदतीने सेनेचा भगवाच आपण फडकवू असा शब्दच जाधव यांनी लंके यांच्याकडून घेतला। दिनांक 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस होता। त्याच दिवशी जाधव आणि सहकारी दिल्लीतच असल्यानं पवार यांच्या 7 जनपथ येथील निवासस्थानी जाऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या। नंतर दुसऱ्या दिवशी संसद आणि राष्ट्रपती भवन, लाल किल्ला तसेच ऐतिहासिक जामा मस्जिद आणि इंडिया गेटला सर्वांनी भेटी दिल्या। या दौऱ्यात हरियाणा राज्यातील झज्जर येथील गोकुळधाम महातीर्थला भेट देण्याचा योग सर्वांना आला। युवा उद्योजक आणि गोपालक अभिजित गव्हाणे यांच्या पुढाकारानं उपस्थितांना या आश्रमात दाखल झालेल्या 33 कोटी देवदेवतांचं अस्तित्व ज्या गोमातेमध्ये असतं त्या कामधेनू कपिला मातेचं दर्शन घेऊन महाआरती करण्याचं पुण्य मिळालं। गोकुळधाम गौसेवा महातीर्थ हे गायींवर प्रेम आणि काळजी घेण्यासाठी खास तयार केलेलं ठिकाण आहे। दररोज 40 ते 50 गायी वेदनादायक अवस्थेत, आजारी, अपघातात जखमी झालेल्या, वेदनांनी रडत असलेली गोधन आणि पशुधन इथे रुग्णवाहिकेद्वारे गोकुळधाममध्ये आणलं जातं। यांचे प्रमुख सुनील निमानाहे असून सर्वांच्या सहकार्यानं आणि कामधेनू मातेच्या पवित्र सानिध्याने सुमारे 1000 आजारी गायींवर उपचार सुरू आहेत। आतापर्यंत गोकुळधामने संपूर्ण भारतातून आणलेल्या 78,000हून अधिक गायींवर यशस्वी उपचार केलेत। गोकुळधामच्या 4 वेगवेगळ्या गोठ्यांमध्ये सुमारे 4000 असहाय्य गायींची सेवा करण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते। निराधार, असहाय्य, अनाथ गायींचं दान करून त्यांना निवारा, उपचार आणि सेवा देण्यासाठी पुढे या आणि भागीदार व्हावे या गोकुळधामच्या विनंतीचा सन्मान करून भरीव अशी आर्थिक मदत गिरीश जाधव यांनी यावेळी तात्काळ त्या ठिकाणी केली। प्रतिनिधी मकरंद घोडके, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, नवी दिल्ली।